मी धनंजय बेनकर, दायरीचाच ग्रामस्थ आहे. आम्ही सर्व दायरीतलेच ग्रामस्थ आलेलो आहे. शासन दरबारी गेले 5 ते 8 वर्षापासून आम्ही दायरीतले 4-5 मूलभूत नाही तर गंभीर समस्या म्हणू आपण त्यांना, त्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून कंटाळल्यानंतर आज आपल्या या पत्रकार परिषदेत आपल्या दरबारामध्ये न्याय मागण्यासाठी आम्ही ग्रामस्थ आलेलो आहोत. दायरी गावातले बरेच प्रश्न आहेत. अचानक लोकसंख्या वाढल्यामुळे तिथं प्रश्नांचा बडीमार झालेला आहे. पण 4-5 प्रश्नच मी आपल्यापुढं महत्त्वाचे मांडणार आहेत. दायरीत 97 साली पुणे महानगरपालिकेने 4 DP रोड प्रस्तावित केले. ते DP रोड करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये आझाद मैदानावर सुद्धा आंदोलन केलं, पुण्यातसुद्धा आंदोलन केलं, दायरीमध्ये सुद्धा उपोषण केलं. सर्व आंदोलनं झाली. शासन महानगरपालिका तात्पुरती त्यावरती कार्यवाही करते, कागदी घोडे नाचवते. तिथं अस्तित्वात कारवाई कुठलीच होत नाही. आणि आपल्याला सांगण्यासारखी महत्त्वाची बाब अशी की आम्ही दायरी ग्रामस्थांनी राष्ट्रपतींना सुद्धा पत्रव्यवहार केला की दायरीतला हा DP रोडचे प्रश्न आहेत. दायरी गाव जेव्हा 5000 लोकसंख्या होती तेव्हा ज्या रस्त्यावरती एका होतं त्याच एका रोडवरती आज 1.5 लाख लोकसंख्येच्या आसपास आली आहे, तरी त्या एकाच रस्त्यावरती अवलंबून आहे. राष्ट्रपतींनी सुद्धा आमच्या ग्रामस्थांच्या पत्रांना लगेच रिप्लाय दिला. राज्य शासनाला मुख्य सचिवांना पत्रव्यवहार केला की बाबा या रोडवरती काहीतरी आपण कारवाई करा, या प्रश्नावरती काहीतरी आपण सोडवणूक करा. पण त्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही. फक्त कागदी घोडे महानगरपालिकेच्या टेबलावरती नाचतात. तिथं अस्तित्वात कुठल्याच रोडचं काम होत नाही. तात्पुरतं एक 50 मीटर काम झाले, 100 मीटर काम होतं. पण तुम्ही प्रश्न संपवणार कधी?